नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या मिशन तलाठी या युट्यूब चॅनेलवरती आपलं स्वागत आहे। तर बघा, पुढे येणारे तलाठी भरती परीक्षेसाठी आपण ही सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीज मध्ये आपण काय करणार आहे तर यापूर्वी झालेली तलाठी भरती जी आहे त्याच्यामध्ये आलेले जे पेपर्स आहेत तर त्या पेपर्स मधल्या क्वेश्चन्स आपण काय करणार आहे अनालिसिस करणार आहे। तर आज मी गणित आणि बुद्धिमत्ता ओके या विषयाचे आपण क्वेश्चन्स काय करणार आहे त्यांचं अनालिसिस करणार आहे। तर बघायचं का आपण, बघा पुढं व्यवस्थित लक्ष द्या। कोणतीही एक्झाम असू द्या, कोणत्याही एक्झामची तयारी करत असताना आपण सुरुवात कशाने करतो रे? आपण सुरुवात कशाने करतो? पहिली गोष्ट तर आपण काय करतो, सिलेबस काढून घेतो त्या एक्झामचा, आणि दुसरं काय तर PYQ म्हणजेच ह्या प्रश्नपत्रिका यापूर्वी आलेल्या त्या खूप जास्त महत्वाच्या असतात। का? कारण की सिलेबस जो आहे तो आपल्याला दिशा दाखवत असतो, तर प्रश्नपत्रिका आहे तर तो आपल्याला काय मार्ग दाखवत असतात। त्याच्यामुळं हे जे झालेले पेपर्स आहेत तर ते खूप जास्त महत्वपूर्ण आहेत। ओके, तर त्या उद्देशानेच आपण ही सिरीज चालू केलेली आहे। बघायची का मग? सुरू करायची काय? बघा आता सुरुवात करायची का? आले का सगळे? बघा आता काय रे, स्क्रीनवरती तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल, काय दिलंय? 100 संत्री रुपये 350 किमतीने खरेदी केली आणि ती सर्व रुपये 48 प्रति डझन दराने विकलेत। ओके, झालेला नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा। बघा आता स्क्रीनवरती क्वेश्चन दिसतोय, क्वेश्चन वाचल्यानंतर काय कळतंय रे आपल्याला की आपल्याला त्यांनी विचारलेला आहे नफा किंवा तोट्याची टक्केवारी विचारलेली आहे। म्हणजे आपल्याला माहिती आहे का नफा झालाय का तोटा नाही, मग आधी काय काढावं लागेल, नफा झालाय का तोटा झालाय हे आधी काढावं लागेल। त्याच्यानंतर मग आपल्याला काय करावं लागेल रे, त्याची टक्केवारी काढावी लागेल। ओके, प्रश्न समजला का सगळ्यांना? चला आता जाऊयात। बघा इथं काय दिसतंय रे, आपल्याला एकूण संत्री दिलेले आहेत 100। किती दिलेले आहेत? 100 संत्री आहेत आणि त्यांची काय दिली 350 रुपयांनी त्या काय केलेल्या आहेत, खरेदी केलेल्या आहेत। म्हणजेच 100 संत्र्यांची खरेदी किंमत मला माहिती आहे किती आहे रे, ती 350 रुपये आहे। पुढे काय माहिती दिली रे, बघा पुढे दिलंय आणि ती सर्व 48 रुपये प्रति डझन दराने विकलेली आहेत। म्हणजे काय दिसतंय आपल्याला, 48 रुपये प्रति डझनाने विकलेली आहेत। आता सगळ्यांना माहिती असेल बघा, एका डझन मध्ये किती असतात रे संत्री? किती असणार आहेत? 12। म्हणजेच सॉरी, बघा आता इकडे लक्ष द्या व्यवस्थित। म्हणजेच 48 रुपये प्रति डझनाने काय केलेले आहेत, संत्री विकलेल्या आहेत। तर आपण जर 48 ला 12ने जर भाग दिला किती येते रे, 12 चोक 48। म्हणजे मला काय भेटलं रे, एका संत्रीची विक्री किंमत भेटलेली आहे, ती किती रुपये आहे? 4 रुपये आहे। म्हणजे 4 रुपयाला जर एक संत्री विकली तर 100 संत्र्यांची विक्री किंमत किती असणार आहे रे? तर आपल्याला काय करावं लागेल, 100 ला 4 ने गुणावं लागेल। म्हणजेच 100 चोक किती आलेला आहे? 400। म्हणजेच 100 संत्र्यांची खरेदी किंमत मला माहितीये 350 रुपये होती आणि त्याची विक्री किंमत पण आता भेटलीये बघा, किती रे? 400 रुपये। म्हणजे खरेदी किंमत माहितीये, विक्री किंमत माहितीये। तर आता आपल्याला काय दिसतं इथं की या व्यवहारामध्ये आपल्याला होत आहे नफा। का रे नफा? कारण की विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा काय आहे, जास्त आहे। म्हणून नफा काय येणार आहे आपला, 400 वजा 350। ओके, विक्री किंमत वजा खरेदी किंमत। म्हणजे काय दिसते आपल्याला इथं, नफा जो आहे तर तो आहे 50 रुपये। किती आहे? 50 रुपये आपला झाला नफा। पण इथं थांबायचंय का रे? नाही। का? कारण की आपल्याला विचारलेली आहे टक्केवारी। मग टक्केवारी कशी काढतो? बघा आपल्याला विचारलेला आहे टक्के नफा किती झालेला आहे हा काढायचा आहे। ठीक आहे, तर कसं काढतो आपण? आपल्याला जो नफा झालाय तो आहे 50 रुपये आणि तो कशावरती होतो रे, नफा नेहमी खरेदी किमतीवरती होतो। तोटा जो काही असेल तोही आपल्याला कशावरती होत असतो, खरेदी किमतीवरती होत असतो। म्हणजेच आपण काय करतो, 50 रुपये नफा मला 350 रुपयावरती झालेला आहे, तर 100 ला किती? का रे? कारण की टक्केवारी काढायची आहे म्हणून। चला मग हे कॅल्क्युलेशन करून घ्या, आपल्याला उत्तर भेटून जाईल। कसं करणार आहे आपण? बघा ह्या शून्याला हे शून्य गेले, 5 1 5, 5 7 35। म्हणजे काय भेटलं आपल्याला, 100 भागिले 7। ठीक आहे, कॅल्क्युलेशन करायचंय फक्त। चला भाग लावू 7 नी। 7 1 7 बरोबर, उरलेत किती? 3। म्हणजे इथं झालेले आहेत 30। आता 30ला 7 ने भाग द्या, 7 चोक 28। म्हणजे काय आलेलं आहे, 14 आलेला आहे। उरलेत किती रे? 2। 2/7। म्हणजे माझा नफा किती आलेला आहे रे,
14.207. 14.207 ऑप्शन नंबर 2 हे आहे माझं उत्तर. समजतंय का? बघा, नफा आणि तोटा या टॉपिक वरचे प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो हे कसं सोडवायचं. ऍक्च्युली याच्यामध्ये काय आहे रे, फक्त मांडता आला पाहिजे क्वेश्चन व्यवस्थित. ठीक आहे, व्यवस्थित क्वेश्चन समजून घ्यायचा आहे. अगदी सोपा टॉपिक आहे. ठीक आहे, जायचं पुढं. चला बघा, आता क्वेश्चन स्क्रीनवर दिसतोय का? काय रे, आधी आपण प्रश्न वाचून घेऊयात. एका मुलाला एका संख्येस 12ने गुणण्यास सांगितले होते, परंतु त्याने 21ने गुणले आणि त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा 63ने जास्त आलेलं आहे. ओके, तर काय दिले पुढं? ज्या संख्येला गुणायचं होतं ती संख्या कोणती आहे, म्हणजे किती होती असं विचारलंय. बघा, आता असा प्रश्न आला तर आपण काय करायचं रे, सुरुवातीला आपण समजूयात. समजा की ती जी संख्या आहे, ओके, काय समजतोय आपण की ती संख्या जी आहे त्याला आपण काय म्हणूयात, ती संख्या x आहे. तर आता काय केलंय रे पुढं, जो मुलगा आहे त्याला काय सांगितलंय की त्या संख्येला कशाने गुण? 12ने गुण. म्हणजे ही जी x ही संख्या आहे तिला सांगितलं होतं 12ने गुणायला, पण त्यांनी काय केलं रे, त्यांनी चुकून काय केलंय, परंतु त्याने 21ने गुणलं. म्हणजेच ती जी संख्या आहे x त्याला त्यांनी काय केलेलं आहे, 21ने गुणलेलं आहे. ओके, मग आता पुढं काय दिलंय रे, मग त्याचं जे उत्तर होतं का अचूक उत्तर ते किती आलंय? अचूक उत्तरापेक्षा 63ने जास्त आलंय. म्हणजे आपल्याला हे मांडता आलं पाहिजे की 21x मधून जर 12x वजा केलं तर आपल्याला भेटत आहे 63. हे एवढं मांडता येणं गरजेचं आहे. बघा, एक मार्क तुमचा हातातला आहे, कळतंय का? आता काय दिसतंय, 21 मधून 12 गेले, किती येणार आहेत? 21 मधून 12 गेले, 9x आले, बरोबर 63. आता आपल्याला काय x चीच किंमत काढायची आहे. म्हणजे काय होणार आहे, x इज इक्वल टू हे 63, इकडे 9 गुणिले तिकडे जाऊन काय होतील, भागिले, म्हणजे 9 7 63. म्हणजे x ची किंमत आलेली आहे 7. हाय का पर्यायामध्ये? बघा, ऑप्शन नंबर 2 बरोबर. समजतंय का? सगळ्यांनी कमेंट मध्ये उत्तर कमेंट करायचंय. बघा, आता तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघाल, ठीक आहे, तेव्हा काय करायचंय, सगळ्यांनी एकतर वही आणि पेन घेऊन बसायचंय. क्वेश्चन स्क्रीनवरती दिसला की व्हिडिओ पॉज करायचे आणि तुम्ही आधी उत्तर काढायचे आणि मग बघायचे. ठीक आहे, चला आता पुढचा काय, पुढचा सोपा आहे प्रश्न. बघा, सरळ रूप द्या. सरळ रूप द्या. काय दिलंय आपला क्वेश्चन काय आहे, 7 वजा महिरपी कंसामध्ये काय आहे 13 वजा 2 कंसामध्ये वजा 4 गुणिले 4 महिरपी कंस पूर्ण केलाय वजा 15 भागिले 3 असा हा आपला प्रश्न आहे. ओके, तर अशा टाईपचे प्रश्न सोडवत असताना नेहमी लक्षात ठेवा आपण काय करत असतो रे, तर बॉडमास याचा वापर करत असतो. आता बऱ्याच जणांना माहिती नसेल की बॉडमास म्हणजे काय. तर बॉडमास म्हणजे काय, बी म्हणजे आहे ब्रॅकेट, काय आहे बी म्हणजे आहे ब्रॅकेट. आपण कंस आधी सोडवून घ्यायचा आहे. ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, ब्रॅकेट सोडवून घ्यायचं आहे. मग नंतर भागाकार करा, मग गुणाकार करा, मग बेरीज आणि मग वजाबाकी. तर हा क्रम आपण असाच ठेवायचा आणि तुम्ही जर क्रम बदलला तर तुमचं उत्तर चुकणार आहे. ठीक आहे, तर बघा आता ह्या प्रश्नामध्ये मला काय दिसतंय रे, इथं 2 कंस दिसत आहेत. इथं एक महिरपी कंस आहे आणि त्याच्या आतमध्ये काय आहे, त्याच्यामध्ये हा राऊंड ब्रॅकेट आहे. ठीक आहे, तर आता काय करायचंय, कुठला ब्रॅकेट आधी सोडवायचा आहे, तर नेहमी लक्षात ठेवा सुरुवातीला आपण सगळ्यात आतमध्ये जो ब्रॅकेट दिलेला असतो तर तो सोडवून घ्यायचा असतो. मग आता काय करणार आहे आपण, बघा मी इथं 7 आहे असं ठेवला, हा महिरपी कंसामध्ये इथं काय आहे 13 वजा 2 पण मी आहे असं ठेवलं. मला फक्त हा ब्रॅकेट आधी सोडवून घ्यायचा आहे. सगळ्यात आतमधला जो राऊंड ब्रॅकेट आहे तर तो मला फक्त सोडवून घ्यायचा आहे. मला काय दिसतंय रे, इथं गुणाकार केलेला आहे, म्हणजे 4 चोक काय येणार आहे, कंसामध्ये काय येणार आहे 16 येणार आहे. पण काय रे, इथं वजा चिन्ह आहे म्हणून हे वजा चिन्ह मी दिलं आणि महिरपी कंस पूर्ण केला. आता इकडे बाहेरचा आपण भागाकार करू शकतो. म्हणजे बघा 15 ने 3 ला जर भागलं तर किती येणार आहे, 3 5 15, म्हणजे वजा काय आलेलं आहे 5 आलेलं आहे. समजतंय का? चला पुढं बघा, आता काय दिसतंय, इथं 7 वजा कंसामध्ये इथं काय आहे 13 वजा 16 की 16 16 दोन्ही 32 आलेलं आहे. पण इथं काय रे, हे वजा वजा काय होणार आहे, इथं अधिक होतील. ठीक आहे, हे वजा 5. समजतंय का? आता तुम्हाला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी जमत असेल, बरोबर आहे. ग्रॅज्युएशन तर तुमचं पूर्ण असणार आहे नक्कीच, त्याच्यामुळे हे अगदी सोपं आहे. फक्त हा रूल तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. पुढे काय करणार आहे आपण, बघा हे 7 वजा कंसामध्ये आता 13 आणि 32 ची बेरीज करू. बघा 3 आणि 2 किती आले 5 आणि 3 आणि 1 किती आलेले आहेत 4. म्हणजे मला हे 45 वजा 45 वजा 5 म्हणजे हे आलेले आहेत वजा 50
आणि हे आहेत 7, म्हणजेच अधिक 7 वजा 50 म्हणजे माझं उत्तर आलेलं आहे 43. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही, ते आहे वजा, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे वजा 43. ऑप्शन नंबर 3 बरोबर. समजतंय का बघा? क्वेश्चन समजतोय का? तुम्ही कमेंट मध्ये सांगायचंय की मी शिकवलेलं तुम्हाला समजतंय का. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर एखादा कोणता विषय किंवा कोणता टॉपिक आपला मॅथ्स किंवा रिझनिंग मधला जर अवघड जात असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा, आपण त्याच्यावरती एखादं स्पेशल लेक्चर घेऊ शकतो. कळतंय का? जायचं पुढं. बघा आता फास्ट होत असेल तर तसं सांगा, आपण स्लो जाऊ. इथं काय दिलंय रे? क्वेश्चन स्क्रीनवरती दिसतोय. गीताने ₹450 किमतीला एक घड्याळ खरेदी केले. 10% नफा मिळवण्यासाठी तिने ते किती किमतीला विकलं पाहिजे? बघा आता प्रश्न आपण वाचून घेतला, आपल्याला काय दिसतंय रे की 450 रुपयाला गीताने काय केलंय? एक घड्याळ खरेदी केलेलं आहे. आता ही काय झाली? खरेदी किंमत झालेली आहे. खरेदी किंमत किती आहे? 450 रुपये आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, खरेदी किंमत आहे म्हणजे ही त्याची काय आहे? एकूण किंमत जी आहे, तर त्याला आपण काय म्हणतो रे? ही किंमत जी आहे ना, तर ती 100% किंमत आहे. बरोबर आहे? एखादी वस्तू तुम्ही 450 ला खरेदी केली म्हणजे ती त्याची 100% असणार आहे. बरोबर आहे? तर आपल्याला काय त्यांनी विचारले? 10% मिळवायचं आहे. तिला काय मिळवायचं आहे? 10% नफा मिळवायचा आहे. म्हणजेच त्या वस्तूची किंमत ही जर 100% असेल, आता मला काय पाहिजे? 10% नफा पाहिजे. म्हणजे इथं मला किंमत किती पाहिजे त्याची? 110. म्हणजे 110% म्हणजे किती? ठीक आहे. बघा समजते का? 450 रुपये जे दिले, 450 रुपये म्हणजे 100%, तर 110% म्हणजे किती? हे फक्त मांडता आलं पाहिजे. इतकं सोपं एक्झाम्पल आहे. इथपर्यंत जर मांडता आलं, हे मांडता आलं तर झालं. मग काय कॅल्क्युलेशन करायचंय रे? फक्त तिरकस गुणाकार करायचंय. मग काय करणार आहे आपण? हा एक्स इकडे जाईल, बरोबर आहे, गुणिले, आणि हे 110 इकडे गुणिले होईल, म्हणजे 450 गुणिले 110 भागिले हे 100 येतील इकडं, आणि हा जो एक्स आहे तो तिकडं काय जाणार आहे? गुणिले जाईल. कळतंय का? चला आता कॅल्क्युलेशन करायचे. काय दिसतंय आपल्याला इथं? ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले, म्हणजे वरती उरलेला आहे 45 गुणिले 11. काय उरलंय रे? 45 गुणिले 11. तर मग चला करा गुणाकार. किती येणार आहे? बघा 11ने कोणत्याही संख्येला गुणल्यानंतर आपण काय करत असतो रे? ही पहिली संख्या आणि ही बघा 4 आणि 5 आपण आहे असं लिहून घेतो, ह्या दोघांची बेरीज मध्ये लिहितो, म्हणजे 5 आणि 4 किती आलं? 9. म्हणजे ह्यांचा गुणाकार किती येणार आहे? 495. कुठे रे? बघा ऑप्शन नंबर 4. समजतंय का? समजतंय का? समजत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचे तसं मला. जायचं का पुढं? बघा बघा आता हे असं मोठं एक्झाम्पल आलं तर तुम्ही काय करत असता रे? डायरेक्ट स्किप करत असता. पण ऍक्च्युली याचं व्यवस्थित जर तुम्हाला सोडवण्याची पद्धत जर माहिती असेल तर अगदी हार्डली 10 ते 15 सेकंदामध्ये उत्तर निघणार आहे. फक्त व्यवस्थित वाचायचे आणि व्यवस्थित लक्षात ठेवायचे. तर बघा आता काय क्वेश्चन दिलाय रे? ट्रेन ए इंदूरहून काय दिलंय? दिल्लीसाठी 60 km/h या वेगाने सकाळी 11 वाजता निघते. ट्रेन बी इंदूरहून दिल्लीसाठी त्याच मार्गाने त्याच दिवशी 72 किलोमीटर वेगाने दुपारी 2 वाजता निघते. या दोन्ही गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील? ठीक आहे. बघा आता क्वेश्चन काय विचारलेला आहे आपल्याला की त्या दोन्ही गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील. तर अशा टाईपच्या प्रश्नांच्या मध्ये काय करायचंय रे? आपल्याला काय दिलंय हे आधी व्यवस्थित बघायचंय. म्हणजे मला इथं 2 ट्रेन दिल्यात, ए आणि बी. बघा आपल्याला ट्रेन किती दिलेल्या आहेत? ए आणि बी या 2 ट्रेन दिल्यात, आणि आपल्याला त्यांचं काय दिलंय? त्यांचा वेग दिलाय. बघा पहिलीचा आहे 60 km/h, दुसरीचा आहे 72 km/h दिलेला आहे. पुढं काय दिलंय रे? वेळ दिलीये. बघा पहिली ट्रेन निघालेली आहे 11 वाजता, दुसरी निघालेली आहे दुपारी 2 वाजता. तर अशा टाईपचे प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला काय करायचंय? तर दोघींच्या वेळेमधला फरक काढून घेऊ. बघा पहिली निघाली 11ला, दुसरी निघाली दुपारी 2 वाजता. तर दोघींच्या वेळेमधला फरक किती आहे? बघा 11 नंतर 12 1 2 म्हणजे 3. काय दिसतंय आपल्याला? 3 तासांचा फरक आहे. आणि पहिल्या ट्रेनचा वेग किती रे? पहिल्या ट्रेनचा वेग आहे 60, म्हणून मी पहिल्या ट्रेनचा वेग घेतलेला आहे 60. कळतंय का? मग पुढं छेदामध्ये काय करणार आहे? तर छेदामध्ये आपण दोन्ही ट्रेनचा वेगांची करणार आहे
वजाबाकी करणार आहे. काय करणार आहे? वजाबाकी. कारण की दोघी पण एकाच दिशेला जात आहेत म्हणून. म्हणजे 72 वजा 60 झालं. एवढं कॅल्क्युलेशन केलं की तुमचं उत्तर येणार आहे. इतकं सोपं आहे बघा. आता कॅल्क्युलेशन करूयात. 3 गुणिले 6, 3 सक किती येणार आहेत? 18. म्हणजे इथे वरती झालेले आहेत 180 आणि खाली 72 मधून 60 गेले, आलेले आहेत 12. ठीक आहे, चला मग करूयात कॅल्क्युलेशन. 12 ने भाग लावा 18ला. 12 एक्के 12, उरलेत किती? 6. 18तून 12 गेले, उरलेले आहेत 6. म्हणजे 12 पंच 60. किती आलेले आहेत? 15. म्हणजे 15 तासानंतर त्या दोन्ही ट्रेन एकामेकींना काय भेटणार आहेत. पण हे जे आपलं आलेलं आहे 15 तास, तर ते 15 तास कशामध्ये ऍड करावं लागेल? कशामध्ये ऍड करावं लागेल? तर दुसरी ट्रेन निघाली दुपारी 2 वाजता, म्हणजे आपलं 2 आलेलं आहे, तर त्या 2 मध्ये अजून 15 तास मिळवायचे आहेत. मग बघा, हे दुपारचे 2 आहेत, पहाटेच्या 2 म्हणजे मध्यरात्रीच्या 2 पर्यंत 12 तास होतात. तिथनी पुढे अजून काय 3 तास करावे लागतील. म्हणजेच 2च्या पुढे अजून 3 तास, म्हणजे किती येतील? 3, 4, 5. म्हणजे पहाटे 5 वाजता ह्यांची बेरीज काय येते? पहाटे 5 वाजता त्या दोन्ही ट्रेन एकमेकींना भेटणार आहेत. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, मॅडमनी हे घेतलं कसं? बरोबर आहे, मॅडमनी हे घेतलं कसं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. तर इथं काय केलंय आपण, ही जी वेळेतला फरक घेतलाय, तो फरक कशासाठी घेतलाय? फरक यासाठी घेतलाय की ही जी ट्रेन ए आहे, तर ट्रेन बी निघण्याच्या आधी, काय सांगते मी, ट्रेन बी निघण्याच्या आधी ए या ट्रेननी किती अंतर कव्हर केलंय, म्हणजे एकटी ए ट्रेन किती धावली आधी, बरोबर आहे, ते काढण्यासाठी. म्हणजे 3 तास एकटी ट्रेन ए आधी चालली आहे, म्हणजे बरोबर. आणि हे काय आहे? गुणिले तिचा वेग घेतलाय, म्हणजेच वेग गुणिले वेळ, म्हणजे आपल्याला काय भेटत असतं रे? अंतर. म्हणजे हे वरचं झालं होतं आपलं अंतर. म्हणजे ट्रेन बी निघायच्या आधी ए ने कव्हर केलेलं अंतर होतं हे. कळतंय का? समजतंय? आणि त्याला भागिले काय केलंय आपण नंतर? त्याला भागिले दोघांच्या वेगांची वजाबाकी केलेली आहे. का? कारण की त्यांची दिशा सारखी आहे म्हणून वेगांची वजाबाकी केलेली आहे. हे फक्त लक्षात ठेवा की अशा टाईपचे प्रश्न जर आले तर आपण काय कसे सोडवत असतो की दोन्ही ट्रेनच्या वेळेतील फरक गुणिले पहिल्या गाडीचा वेग भागिले दोन्ही गाड्यांचा वेगातील फरक आहे. कळतंय का? बघा, अगदी सोपं आहे. एकदा जर व्यवस्थित डोक्यात बसलं तर हा प्रश्न चुकणार नाही. आणि हमखास एक तरी प्रश्न ट्रेनवरती असतोच. एका पेपरमध्ये 1 ते 2 प्रश्न हमखास असतात आणि क्वेश्चन्स हे रिपीट होत आहेत. बघितले मी, क्वेश्चनचं अनालिसिस केलेलं आहे. प्रश्न हे रिपीट होत आहेत एका टॉपिकवरचे. म्हणजे काय नाही, तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये डिजिट्स वगैरे चेंज करणार आहेत, बाकी काय नाही. प्रश्न आहे असा रिपीट होतो. त्याच्यामुळे तुम्हाला पद्धत माहिती पाहिजे कसं सोडवायचंय क्वेश्चन. तो जायचं का पुढं? चला बघा, क्वेश्चन स्क्रीनवरती दिसतोय. तुम्ही काय करायचंय, क्वेश्चन असा स्क्रीनवरती दिसला की पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून आधी स्वतःला सुटतंय का ते बघायचे. ओके, आणि मग बघायचे हे. बघा आता काय दिलाय रे प्रश्न? ए बी सी स्वतंत्रपणे एक काम अनुक्रमे 9, 12 आणि 18 दिवसात करू शकतात. सगळ्यांनी मिळून कामाला सुरुवात केली, पण ए हा 3 दिवसांनी निघून गेलेला आहे, तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण झाले? ठीक आहे, तर आता काळकाम वरचा हा प्रश्न जो आहे, तर अशा टाईपचे प्रश्न आपण सोडवत असताना ऍक्च्युली शॉर्ट मेथड आहेत. पण कधी? जेव्हा दोघांचं काम दिलेलं असेल तेव्हा. बरोबर आहे, दोघांचं काम दिलंय, ठीक आहे, सेपरेटली दिलं असेल, त्यांना एकत्र करायला किती वेळ लागतोय असं जर विचारलं तर, किंवा दोघांचं काम देतात आणि एकाला करायला किती वेळ लागेल असं जर विचारलं, ठीक आहे, क्वेश्चन मध्ये, तर त्याच्यासाठी काही शॉर्ट मेथड आहेत, त्याचा आपण यूज करतो. बरोबर, काय करत असतो? हे त्याचे फॉर्म्युले आहेत, म्हणजे ह्याला आपण शॉर्ट मेथड म्हणतो. या पद्धतीने आपण ते सोडवू शकतो. पण इथं काय दिले रे प्रश्नामध्ये? एक तर आहेत तिघ, बरोबर आहे, एक तर आहेत तिघ, आणि त्यात अजून काय सांगितलंय की ए हा 3 दिवस काम करून निघून गेलाय. तर अशा टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला लसावी मेथडनीच जावं लागतं. याच्यामध्ये कोणताही शॉर्टकट नाहीये. ठीक आहे, तर मग आपण काय करूयात आता? लसावी मेथडनी जाऊयात. आणि तुम्ही जर एकदा लसावी मेथड जर व्यवस्थित डोक्यात फिट करून जर घेतली तर याच्या कोणतंही एक्झाम्पल येऊ द्या, काळ कामावरचं कोणतंही एक्झाम्पल येऊ द्या, तुम्ही लसावी मेथडनी सोडवू शकतात. तर तुम्ही आता फक्त व्यवस्थित लक्ष द्या कसं सोडवते मी.
एकदा जर तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं तर मग आता इथं जसं ए गेलाय 3 दिवसांनी जाऊ द्या, 10 दिवसांनी जाऊ द्या किंवा त्याला परत माघारी येऊ द्या, कोणतंही एक्झाम्पल चुकणार नाही. तर बघा आता काय करतोय आपण, आपल्याला इथं किती व्यक्ती आहेत रे, ए बी आणि सी ह्या 3 व्यक्ती आहेत. ओके, त्यांनी काम कसं केलंय रे, ए जो आहे तो 9 दिवसात एक काम करतोय, बी जो आहे तो 12 दिवसात एक काम करतोय आणि सी जो आहे तर तो 18 दिवसात एक काम पूर्ण करतोय. ओके ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला काय दिलंय, आपल्याला एक नाही लसावी काढायचा. इथं कशाचा लसावी काढायचा तर लसावी काढायचा आहे आपल्याला 9, 12 आणि 18. ठीक आहे, शॉर्ट पद्धत पण आहे लसावी काढण्याचा, पण ती मी आता नाही सांगणार आहे, ते नंतर सांगू. आता व्यवस्थित आपण लसावी काढून घेऊ. बघा आता मला काय दिसतंय रे, 9, 12 आणि 18 ला भाग कशाने जातोय बघा, 3 त्रिक 9, 3 चोक 12 आणि काय दिसतंय रे, 3 सख 18 म्हणजे 3 नी भाग गेलेला आहे. पुढं काय दिसतंय मला, इथं 3 आणि इथं 6 आहे म्हणजे मी 3 नी भाग घालवू शकते. 3 एके 3, हा 4 मी आहे असंच घेतलाय. 3 एके 3, 3 दुनी 6. आता इथं 4 आहे आणि 2 आहे म्हणजे 2 नी भाग जातोय, मग 2 नी लावूयात. हा एक मी आहे असं घेतला, बे एके बे, बे दुनी 4 आणि बे एक बे, म्हणजे माझा आता लसावी काय येणार आहे, मला ह्यांचा गुणाकार करावा लागेल. 3 त्रिक 9, 9 एके 9, 9 दुनी 18, 18 एके 18, 18 दुनी 36, म्हणजे माझा लसावी आलेला आहे 36. काय आलेला आहे 36. आता मी हे रफ करते कारण की आपल्याला इकडचं बोर्ड यूज करायचं. हा लसावी कसा काढला कळलं का, तर आता बघा इथं आलेला आहे 36. हे जो लसावी आहे तर तो लसावी काय असतं माहितीये का तुम्हाला, हे आपलं झालेलं आहे एकूण काम. लसावी म्हणजे काय आहे, लसावी म्हणजे असतं एकूण काम, म्हणजे एकूण काम आहे 36. तर हे 36 काम त्यांनी किती 9 दिवसात पूर्ण केले ए न, मग एका दिवसात तो किती करणार आहे 36 भागिले 9 म्हणजेच 9 चोक 36 म्हणजे 4 एवढं काम ए हा एका दिवसात करतो. 36 ला जर 12 ने भागलं तर 12 त्रिक 36 म्हणजेच 3 एवढं काम बी हा एका दिवसात पूर्ण करतोय. त्याचबरोबर 18 एके 18, 18 दुनी 36 म्हणजेच 2 एवढं काम सी हा एका दिवसात पूर्ण करतोय. म्हणजे हे आपण काय केलंय रे, एका दिवसाचं काम घेतलंय. एक दिवस, एका दिवसात एबीसी न किती काम केलंय तर ते 4, 3, 2 इतकं काम त्यांनी केलेलं आहे. मग तिघं जर एकत्र काम करायला लागली तर तिघांचं एकत्र मिळून काम किती होणार आहे, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 म्हणजेच 9 एवढं काम एबीसी तिघं मिळून एका दिवसात पूर्ण करतायत. इथपर्यंत समजलं का, बघा आता किती भेटले आपल्याला 9. आता प्रश्नाकडे चला, प्रश्नामध्ये काय सांगितलंय बघा, सगळ्यांनी मिळून कामाला सुरुवात केली. बघा सगळ्यांनी मिळून कामाला सुरुवात केली पण ए हा 3 दिवसांनी निघून गेलेला आहे. 3 दिवसांनी ए निघून गेला म्हणजेच पहिले 3 दिवस ए बी सी न तिघांनी पण काम केलंय बरोबर. म्हणजेच तिघ जण जर काम करत असतील तर एका दिवसात तिघ जण 9 एवढं काम करतात आणि तिघांनी काम किती केलंय रे, 3 दिवस काम केलंय. म्हणजेच एकूण काम किती झालं 3 दिवसातलं तिघांचं, 9 त्रिक 27 म्हणजे 27 एवढं काम 3 दिवसामध्ये एबीसी न केलंय. आता मग उरलं किती काम ते काढलं पाहिजे, म्हणजेच उरलेले काम. आता उरलेलं काम काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, हे जे आपलं एकूण काम आहे त्या एकूण कामामधून आपल्याला 3 दिवसात तिघांनी केलेलं काम वजा करावं लागेल. मग चला करू, 36 वजा 27 म्हणजेच किती आलेलं आहे 9 बरोबर आहे. म्हणजे ह्यांची वजाबाकी म्हणजे काम उरलेलं आहे 9. आता हे उरलेलं काम कोण करणार आहे, ए तर निघून गेला बरोबर आहे, ए तर निघून गेलाय म्हणजे उरलंय कोण, फक्त बी आणि सी उरलेले आहेत. बी आणि सी ते दोघं मिळून ते 9 एवढं काम पूर्ण करतील. मग बी आणि सीचं एका दिवसाचं काम किती आहे रे, 3 आणि 2 5 म्हणजेच 9 एवढं काम कंप्लीट करायला किती वेळ लागेल, बी आणि सी ला 9/5 एवढे दिवस लागतील. ठीक आहे, बघा ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर 1 बरोबर. बघा आता मी अगदी व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला. लसावी पद्धतीनं जर गणित कोणतंही सोडवायला गेला तुम्ही तर कोणतंही एक्झाम्पल चुकणार नाहीये. म्हणजे जरी तुम्हाला कोणतीही शॉर्ट ट्रिक माहिती असू किंवा नसू, तुम्ही या मेथडने जावा, कितीही फिरवून क्वेश्चन विचारला ओके तरी सुद्धा तुमचं उत्तर येणारच आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही याची प्रॅक्टिस केली ना हार्डली एका मिनिटाच्या आत प्रश्न सुटून जातो.
बघा आता जायचं पुढं. बघा आता अंक मालिका आणि अक्षर मालिकेवरती नाही म्हटलं तरी एका पेपरमध्ये 2-2 प्रश्न असतात, म्हणजे 4 प्रश्न पकडून चाला 25 पैकी. बघा आता इथं काय दिलं रे, दिलेल्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे. तर आपण नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला अंक मालिका जर दिली तर आपण काय करतो रे, सुरुवातीला व्यवस्थित बघून घेतो आणि आपण निरीक्षण आणि आपल्याला काय कळतं की ती सिरीजचा काय चढता क्रम आहे की उतरता क्रम आहे ते व्यवस्थित बघून घ्यायचे. तर मला इथं काय दिसतंय रे, ही जी सिरीज आहे तर ती उतरत्या क्रमाने आहे. जर सिरीजचा क्रम उतरता असेल तर त्याच्यातून एकतर वजा केलेला असेल किंवा भागिले केलेला असेल, असं काहीतरी असणार, म्हणजे त्यांचा फरक असणार आहे. आणि जर सिरीज जर चढत्या क्रमाने दिली असेल, अंकमालिका आपल्या चढत्या क्रमाने दिली असेल, तर त्याच्यामध्ये काय असतं रे, तर त्याच्यामध्ये एकतर बेरीज केलेली असते, कोणती तरी संख्या ऍड केलेली असते, म्हणजे वर्ग घन ऍड केलेले असतात किंवा त्याच्यामध्ये गुणाकार केलेला असतो. आणि त्याचबरोबर अशा सिरीज असतात, म्हणजेच आता बघा ही कसं आहे, उतरता क्रम किंवा चढता क्रम नसतं. नाहीतर मग सिरीज मध्ये काय त्याचा चढ उतार, म्हणजेच एक संख्या मोठी एक संख्या लहान, एक संख्या मोठी एक संख्या लहान, असा चढ उतार जर असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये 2 किंवा 3 सिरीजचं कॉम्बिनेशन असतं, त्याच्यामध्ये 2 किंवा 3 मालिका असतात. ठीक आहे, असं व्यवस्थित सेपरेट करत चला, आपल्या डोक्याला सांगत चला की आता हा इथं काय उतरता क्रम आहे, म्हणजेच काय केलं असणार, इथं फरक वगैरे असणार आहे. चला बघूयात मग आपण. आता मला इथे 125 आहे, परत आहे 80, परत आहे 45, परत आहे 20. तर आता इथं काय येईल, काय दिसतंय रे, आपण वजाबाकी करूया, ह्यांच्यातला फरक काढूयात. बघा 5तून 0 गेले 5 आणि 12तून 8 गेले 4, म्हणजे इथं काय आहे वजा 45, म्हणजे 125 मधून वजा 45 केले तर मला 80 भेटतायत. परत पुढं इथं काय दिसतंय रे, 80 मधून 45, म्हणजेच इथं काय, जर मी 80 मधून 35 वजा केले तर मला 45 भेटणार आहेत. पुढं इथं काय रे, 45 मधून जर 25 वजा केले तर मला 20 भेटतायत. म्हणजेच इथं काय दिसतंय, इथं आहे 45, इथं आहे 35, इथं आहे 25, म्हणजे फरकाचा फरक सेम आहे. म्हणजे बघा इथं 10, इथं वजा 10 केले. ठीक आहे, म्हणजेच इथं वजा 10 केल्यानंतर किती येणार आहेत, इथून 25 मधून जर वजा 10 केले तर इथे येणार आहेत 15, म्हणजेच 20 मधून जर आपण 15 वजा केले तर आपल्याला येणार आहेत 5. बघा नीट लक्ष द्या, फरकाचा फरक इथं काय केलेलं, फरकाचा फरक घेतल्यानंतर आपल्याला ही सिरीज भेटते, म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे, आपलं 5 येणार आहे. समजतंय का? बघा ऑप्शन नंबर 4 बरोबर. तुम्ही कमेंट मध्ये सांगायचंय तुम्हाला लेक्चर कसं वाटतंय किंवा तुम्हाला कोणतं, म्हणजे कोणता टॉपिक जर अवघड वाटत असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यावरती एखादं लेक्चर घेऊ. आणि आता बरेच लोक जॉब करत असतील किंवा काही गृहिणी असतील, त्यांना तलाठी परीक्षा द्यायची असते, ओके, तर तुम्ही ऑफलाईन तर क्लास नाही लावू शकत, पण ऑनलाईन ही सिरीज तुम्ही बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. बघा आता प्रत्येक टॉपिक वरचे आपण 1-1, 2-2 एक्झाम्पल घेतलेत. हे सगळे आधी आलेलेच प्रश्न आहेत. बघा क्वेश्चन स्क्रीनवर दिसतोय. बघा काय दिले रे, दर साल 5% दराने 3 वर्षासाठी 1,500 रुपयावरील सरळ व्याज किती आहे. आता सरळ व्याज विचारले तर सरळ व्याज तुम्हाला सूत्र माहिती पाहिजे. काय आहे सरळ व्याज? सरळ व्याज म्हणजे काय आहे, तर PNR डिवायडेड बाय 100, म्हणजेच हे सूत्र आहे. सूत्र माहिती पाहिजे, पाठ पाहिजे. सूत्र जरी पाठ करायचं नसेल तर मग लक्षात ठेवा कशाचं गुणाकार करायचंय ते, बरोबर आहे. आता बघा आपल्याला काय दिलंय, P म्हणजे आपली असणार आहे मुद्दल, N म्हणजे आहे कालावधी, म्हणजे किती काळासाठी आपण कर्ज घेतले. ठीक आहे, कालावधी म्हणा किंवा मुदत म्हणा, किती मुदतीसाठी आपण कर्ज घेतलंय ते. आणि R म्हणजे रेट, रेट म्हणजेच काय आहे, दर, व्याजाचा दर किती आहे ते. ठीक आहे, तर आता आपल्याला बघा इथं दिलंय दर साल 5% दराने, म्हणजे R ची किंमत दिलेली आहे 5, 3 वर्षासाठी म्हणजे कालावधी दिलेला आहे 3, गुणिले पुढे काय दिलंय 1500 रुपये, म्हणजे मुद्दल जी रक्कम आहे आपल्याला एकूण तर ती दिलेली आहे 1,500 भागिले 100, आणि आपल्याला विचारलेलं आहे तर त्याचं सरळ व्याज किती. झालं, एवढं सोपं आहे. तुम्हाला फक्त आता कॅल्क्युलेशन करायचंय. काय दिसते रे, ह्या शून्याला हे शून्य गेले, 3 5 15 गुणिले हे 15,
आता तुम्हाला माहितीये काय करायचंय, आता तुम्ही एक्झामची तयारी करताय, तुमचे वर्ग आणि घनपाठ पाहिजे, त्याचा तुम्हाला फायदा अंकमालिका अक्षरमालिका जे काय असेल त्याच्यामध्ये, त्याचबरोबर गणित सोडवत असताना होणार आहे. त्याच्यामुळे 15चा वर्ग किती असतो, 225. ऑप्शन नंबर 3 बरोबर. चला, क्वेश्चन सोपेत, हातातले मार्क घालवून द्यायचे नाहीत, बरोबर आहे, हातातले मार्क जाऊ द्यायचे नाहीत. बघा आता काय क्वेश्चन आहे रे, आपल्याला इथे दिलेलं आहे, जर ए म्हणजे भागिले, बी म्हणजे गुणिले, सी म्हणजे अधिक आणि डी म्हणजे वजा आहे, तर खालीलपैकी कशाचं उत्तर 35 असेल. तर आता या टाईपच्या प्रश्नांच्या मध्ये काय करावं लागतं, तर इथं आपल्याला सगळे प्रश्न म्हणजे सगळे जे आपले ऑप्शन दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत, तर ते व्हेरीफाय करावे लागतात. ओके, व्हेरीफाय म्हणजे काय, तर प्रत्येक ऑप्शन आपल्याला सोडवून उत्तर काढायचं असतं. तर अशा प्रश्नांच्या मध्ये जास्तीत जास्त काय लक्षात ठेवायचंय, तर आपण खालून जायचंय, म्हणजे 4, 3, 2, 1 असे ऑप्शन व्हेरीफाय करणारे सोडवून बघायचे. म्हणजेच जास्तीत जास्त करून काय 3 किंवा 4 अशा प्रश्नांचं उत्तर असतं. का तर आयोग काय करत असतं, तर आपला जास्तीत जास्त वेळ जावा म्हणून त्यांनी काय शेवटी उत्तर दिलेलं असतं अशा प्रश्नांच्या मध्ये. ठीक आहे, मग आपण पण काय करायचंय, तर आपण असे प्रश्न खालून पर्याय व्हेरीफाय करत जायचे. चला मग पर्याय क्रमांक 4 घेऊ आपण आणि तो सोडवून बघूयात की त्याचं उत्तर काय येतंय ते. आपल्याला काय विचारलंय त्यांनी, खालीलपैकी कोणत्या पर्यायाचं उत्तर काय असणार आहे, 35 असणार आहे. मग आपण आता खालून जाऊयात. बघा मी काय करणार आहे, ह्याच्यामधले जे सगळे अंक आहेत ना आधी, तर ते लिहून घेते आणि मग एबीसीडी ची किंमत लिहिते, म्हणजे तसं काय तर सोपं पडतं आणि चुकत नाही. म्हणून बघा आता 11 लिहिलंय, परत लिहिणार आहे मी 3, त्याच्यानंतर आहे 27, 27 नंतर आहे 9, 9 नंतर आहे 5. ठीक आहे, आता प्रश्नामध्ये काय सांगितलंय रे, बी म्हणजे काय आहे, बी म्हणजे आहे गुणिले. ठीक आहे, पुढं डी म्हणजे काय आहे, डी म्हणजे आहे वजा. 27 ए दिलंय ना, मग ए म्हणजे आहे भागिले, आणि पुढं दिलंय आपल्याला 9C, म्हणजे सी म्हणजे काय आहे बाबू, सी म्हणजे आहे अधिक. तर आता हे कॅल्क्युलेशन करायचंय. याच्या आधी पण असंच एक्झाम्पल आलतं, तर तुम्हाला काय सांगितलं होतं, हे असे एक्झाम्पल आपण कशी सोडवतो, बॉडमास या रूलने सोडवत असतो. आता इथं ब्रॅकेट तर काही दिसत नाहीये, म्हणजे आता राहिलं काय, इकडे आता आपल्याला डिव्हिजन करावं लागेल, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा हा भागाकार करून घ्यावा लागेल. म्हणजेच काय केलं मग मी, हे 11 गुणिले 3 वजा हे असंच ठेवलंय. आता मला 9 त्रिक 27, म्हणजे 3चा भाग गेलाय, 27 ला 9 ने भाग दिलं किती आलं, 3 आलेलं आहे. इथं आहे अधिक 5. आता काय दिसतंय, 11 त्रिक 33, 33 मधून 3 गेले, किती येणार आहेत, 33 मधून 3 गेले, आलेले आहेत 30, आणि हे अधिक 5 बरोबर किती आलेलं आहे, 35. म्हणजेच आपल्याला तेच विचारलं होतं की कशाचं उत्तर 35 येतंय ते काढा. कळतंय का. मग बघा आता ऑप्शन नंबर 4 आहे. मी तुम्हाला काय सांगितलं की अशा क्वेश्चन मध्ये जास्तीत जास्त करून 3 किंवा 4 असंच उत्तर असणार आहे, त्याच्यामुळे पहिल्यापासून सोडवत बसायचं नाही, तर आपण शेवटून पर्याय सोडवायचा आहे. ठीक आहे, बघा जायचं पुढं. बघा लक्ष द्या, अंकमालिका अक्षरमालिकेवरती किती क्वेश्चन्स आहेत. आता हे काय केलंय मी, आपला वेळ वाचावा म्हणून मी ते एबीसीडी ऑलरेडी लिहिले. तुम्ही पण काय करायचे, तुम्हाला पेपर भेटल्यानंतर तुम्हाला कच्चं पान भेटलं किंवा जो क्वेश्चन पेपर भेटलाय, तर ते आल्या आल्या पहिल्यांदा त्याच्यावरती एबीसीडी अशी लिहून घ्यायची, एम पर्यंत सरळ, तिथून पुढे उलटी. ओके, ही अशी एबीसीडी लिहून घ्यायची तुम्ही, म्हणजे काय तर प्रश्न सोडवायला सोपा जाणार आहे. आता काय दिसतंय रे इथं, DKC, परत पुढे काय आहे ZGY, आणि मग आता इथं काय येतंय त्यांनी विचारले, तर आपल्याला बघूयात ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय संबंध आहे. तोच संबंध याच्यामध्ये आणि याच्यामध्ये असणार आहे. तर बघा आता मला काय दिसतंय रे, इथं डी, इथं डी आहे, इथं डी आहे, आणि डी वरून काय भेटलं आपल्याला, झेड भेटले. म्हणजे 1 2 3 4, म्हणजे मी जर वजा 4 केलं तर मला झेड भेटते. के कुठे आहे रे, के का इथं के मधून जर वजा 4 केले, 1 2 3 4, म्हणजे मला जी भेटतोय. तसंच आता सी कुठे इथं, आणि तिथून वजा 4 केले, 1 2 3 4, तर मला काय भेटतंय वाय. म्हणजे मला हे समजलं की ह्या मागच्या पदामधून, प्रत्येक पदामधून जर आपण 4 वजा केले तर हे पुढचं पद भेटून जाते. ठीक आहे, मग आता आपल्याला तेच करावं लागेल. आता झेड मधून 4 वजा करा, म्हणजे झेड मधून 1 2 3 4, म्हणजे आला आपला व्ही. पुढं आता जी मधून काय करावं लागेल, वजा 4.
कुठे जी बघा इथे 1 2 3 4 म्हणजे आला आपला सी. आता बघा ऑप्शन कडे झाला व्ही आणि सी म्हणजे हे दोन ऑप्शन कटले. आता ह्या दोन पैकी एक उत्तर आहे. पुढं वाय. वाय कुठे इथे तिथून वजाचार करा 1 2 3 आणि 4 म्हणजे आपल्याला आलेलं आहे व्ही सी यू. ऑप्शन नंबर 2 बरोबर. बघा आता सगळ्यांना सोपं वाटतं हे प्रश्न, पण तिथं लॉजिक कळत नाही नक्की काय केलंय ते. आपल्याला काय एक्झामचं आपल्यावरती जरा प्रेशर असतं त्याच्यामुळे तिथं सुचत नाही. अगदी सोपे सोपे प्रश्न आपण तिथं जाऊन चुकवून येत असतो. ठीक आहे, जायचं का पुढं? बघा आता काय प्रश्न दिलाय, काळकामवरचाच प्रश्न आहे बघा. इथं काय दिलंय रे, जर 18 बांधणीकार 10 दिवसात 900 पुस्तकांची बांधणी करतात तर 12 दिवसात 650 पुस्तकांची बांधणी करण्यासाठी किती बांधणीकारांची आवश्यकता असेल? आता अशा टाईपचे प्रश्न सोडवत असताना हे नेहमी लक्षात ठेवा, M1 D1 H1 इज इक्वल टू M2 D2 H2. त्याचबरोबर खाली W1 इकडे असणार आहे W2 आणि इकडे S1 आणि इकडे असणार आहे S2. हे कशासाठी माहिती देते तुम्हाला? बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात. आपल्याला सगळ्यांना माहिती असतं इथं काय रे, M म्हणजे माणसं आहेत, D म्हणजे दिवस, H म्हणजे तास, W म्हणजे काम आहे, वर्क आहे, S म्हणजे सॅलरी आहे. ठीक आहे, तर हे लिहिण्यामागचं एकच कारण आहे की विद्यार्थ्यांना हे सगळं समोरासमोर मांडायचं तर कळतं. बरोबर आहे. म्हणजे हे पहिलं म्हणजे 18 बांधणीकार 10 दिवसात 900. ठीक आहे, मग सगळेजण गुणाकार करून टाकतात. पण बऱ्याच प्रश्नांच्या मध्ये आयोग काय करते तर छेदस्थानचं म्हणजे ऍक्च्युली आपल्याला देताना वर्क आणि सॅलरी देत असतं बऱ्यापैकी. म्हणजे काय तर मुलांना चुकण्यासाठी. पण आपण पण काय लक्षात ठेवायचे, जर काम वेगळं दिलं तर ते छेदामध्ये घ्यायचंय, तर ते काय करायचंय छेदामध्ये घ्यायचंय. आणि जर त्याची सॅलरी दिली असेल तर ती पण आपण छेदामध्ये घेणार आहे. अदरवाईज बाकीच्या गोष्टी असतील तर त्या सगळ्या आपण अंशामध्ये त्यांचा गुणाकार करणार आहे. ठीक आहे, समजलं का? मग बघा आता कसा मांडते प्रश्न मी. प्रश्न वाचला की लिहायचंय बघा. बघा आता काय दिलंय आपल्याला, दिलेलं आहे 18 बांधणीकार 10 दिवसात किती रे 900 पुस्तकांची बांधणी करतात. आता 900 ही पुस्तकांची बांधणी करतायत म्हणजे 900 पुस्तकं जी आहेत तर ते काय झालं आपलं काम झालंय, ते काम वेगळं आहे बघा. पुढं बरोबर, तर 12 दिवसात आता इथं काय दिले रे 650 पुस्तकांची बांधणी करण्यासाठी किती बांधणीकारांची म्हणजे किती माणसांची गरज आहे. ठीक आहे, किती माणसांची गरज म्हणजे बांधणीकार म्हणजे काय तर माणसांची गरज आहे. तर हे असं मांडता आलं पाहिजे. म्हणजे आता बऱ्याच विद्यार्थी काय केलं असतं मी सरळ सांगते, 18 गुणिले 10 गुणिले 900 बरोबर 12 गुणिले M2 गुणिले 600 असं करून टाकलं असतं आणि मग चुकवलं असतं. त्याच्यामुळं इथं हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या, काम जर वेगळं असेल तर ते आपण छेदामध्ये घेत असतो. तर मग चला कॅल्क्युलेशन करूयात. काय करणार आहे 18 गुणिले 10 इकडं काय आहे भागिले आहेत 660 इकडे जाऊन होतील गुणिले, आणि हे इकडे काय आहेत M2 ला 12 गुणिले आहेत इकडे जाऊन भागिले होतील, आणि हे आधीचे 900 इथले ऍज इट इज ठेवलेत म्हणजे आपल्याला भेटून जाईल M2. आता फक्त आपल्याला काय करायचे इथं कॅल्क्युलेशन करायचे. मला काय दिसते बघा, ह्या शून्याला हे शून्य गेला, ह्या शून्याला हे शून्य गेलेलं आहे. ठीक आहे, इथं काय दिसतंय 9 1 9 9 2 18 आणि ह्या दोन्ही बघा 12 ला भाग होतोय, बे 1 बे बेसख 12 आणि ह्या 6 1 6 आणि 6 1 6 म्हणजे इथं आलेला आहे 11. म्हणजे 11 बांधणीकार लागतील. किती? 11 बांधणीकार लागतील. ऑप्शन नंबर 4 बरोबर. कळतंय का? समजतंय का तुम्हाला? बघा प्रश्न अगदी सोपे आहेत. प्रत्येक टॉपिक वरचा आपण क्वेश्चन इथे सोडवायचा प्रयत्न केलाय, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलाय. तरी तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कोणते क्वेश्चन्स अवघड जातात वगैरे. ओके, आपण ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घेऊ. चला बघू कोण सोडवतंय, तुम्ही सांगायचे आणि कमेंट मध्ये उत्तर द्यायचे. इथं काय दिलंय रे आपल्याला, एक वस्तू रुपये 5700 किमतीला खरेदी केलेली आहे आणि त्याची दुरुस्ती वाहतूक इत्यादींवरती 1300 रुपये खर्च केलेला आहे. एकूण 20%
एकूण 20% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती किमतीला विकली पाहिजे? बघा, म्हणजे आपल्याला इथं काय दिलेले आहे? खरेदी किंमत दिलेली आहे. म्हणजे खरेदी किंमत किती होती रे? ती वस्तू 5,700 रुपयाला खरेदी केली, बरोबर आहे. आणि त्याच्यावरती ती दुरुस्त करण्यासाठी आणि वाहतुकीवरती त्यांनी खर्च किती केलेला आहे? 1,300 रुपये. म्हणजे ही खरेदी किंमत प्लस खर्च जो केलाय, म्हणजे त्याचे एकूण पैसे स्वतः जवळचे गेलेत किती त्या वस्तूसाठी? बघा, बेरीज करूयात आपण. 0 अधिक 0 0, 7 आणि 3 10, हातच्याला गेले 1 5 6 आणि 7, म्हणजे 7,000 रुपयाला ती वस्तू त्याला पडली एकंदरीत. का रे? कारण की खरेदी किंमत आणि त्याच्यावरती केलेला खर्च म्हणजे एकूण किंमत आहे 7,000 रुपये. ठीक आहे. म्हणजे त्या वस्तूची किंमत एकूण जी आहे तर ती 7,000 आहे. म्हणजे आपण काय म्हणणार आहे? 7,000 रुपये म्हणजे झाली 100% किंमत. किती झाली? 100% किंमत झालेली आहे. पण त्याला किती नफा पाहिजे रे? किती? त्याला एकूण 20% नफा मिळवायचा आहे. किती? 20% नफा मिळवायचा आहे. म्हणजे त्याला किंमत किती पाहिजे? 120%. 7,000 म्हणजे 100%, तर 120% किंमत म्हणजे किती? ठीक आहे. मग चला करूयात. तिरकस गुणाकार करून आपण याचं कॅल्क्युलेशन करत असतो. म्हणजेच काय करणार आहे? 7,000 इकडे 120 भागिले, म्हणजे इकडे गुणिले जाणार आहेत ते 120 बरोबर इकडं हा x तिकडं 100ला गुणिले, आणि हे 100 काय होणार आहे? इकडं भागिले. ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले, म्हणजे हे 2 शून्य मी ऍज इट इज लिहिले. आणि 12 किती रे? 84. म्हणजेच 8,400 रुपयाला जर त्यांनी ती वस्तू विकली तर त्याला काय? 20% नफा होतो. 8,400. ऑप्शन क्रमांक 1. कळतंय का? बघा, तुम्हाला का नाही इथं हे समजलं पाहिजे की 7,000 म्हणजे 100% आहे, हे समजलं पाहिजे. नाही तर बरेच विद्यार्थी इथं काय करणार आहेत? गोंधळ करणार आहेत आणि सरळ खरेदी किंमत जी आहे आपली 5,700 रुपये त्यालाच तुम्ही 100% किंमत म्हणणार आहे आणि त्याच्यावरच 20% काढाल. ठीक आहे. तर असं नाही करायचंय. ह्यांनी काय विचारलं इथं? खर्च केलाय 1,300 रुपये आणि मग एकूण किमतीवरती पाहिजे त्याला एकूण 20% नफा मिळवायचा आहे. ठीक आहे. म्हणून चला, समजतंय का? जायचंय का पुढं? बघू. बघा, नफा तोटावरचे 3-4 एक्झाम्पल घेतलेत. घ्यायचं कारणच हे आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना हा टॉपिक म्हणजे अवघड जात असतो. अगदी सोपं एक्झाम्पल आहे, म्हणजे अगदी 10 ते 15 सेकंदामध्ये क्वेश्चन सुटतो, पण तुम्ही बघूनच घाबरता. नक्की करायचं काय? आता इथं काय करायचंय बघा. इथं काय दिलंय? एका वस्तूची खरेदी किंमत तिच्या विक्री किमतीच्या 96% आहे. एकूण तोटा किंवा नफ्याची टक्केवारी शोधा. आता काय ह्याच्यामध्ये समजणार आहे तुम्हाला? इथं बघा काय दिलंय? खरेदी किंमत दिली नाही, विक्री किंमत दिली नाही, बरोबर आहे. नफा तोटा काढायचा आहे, फक्त इथं टक्केवारी दिली. ठीक आहे. तर अशा टाईपच्या प्रश्नांच्या मध्ये पोरं काय होतात? तर आधीच गोंधळून जातात. नक्की करायचंय काय हेच समजत नाही. आता हा प्रश्न मी अगदी व्यवस्थित समजून सांगते, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही जर समजून घेतलं तर तुम्हाला शॉर्ट मेथडची पण पद्धत म्हणजे गरज वाटणार नाही. बघा आता काय दिसतंय रे इथं? एका वस्तूची खरेदी किंमत तिच्या विक्री किमतीच्या 96% आहे. पण विक्री किंमत माहिती का रे आपल्याला? इथं नाही. मग आपण काय समजूयात? समजा त्या वस्तूची विक्री किंमत आहे 100 रुपये. ठीक आहे. त्या वस्तूची विक्री किंमत आपण 100 रुपये मांडली, बरोबर आहे. मग आता खरेदी किंमत काढू शकतो बघा आपल्याला. मग खरेदी किंमत काय आहे? एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किमतीच्या 96%. आता हे 96% कसं लिहितो रे? 96 लिहितो आणि हे टक्के असेल तर भागिले काय करतो आपण? 100 करतो. म्हणजेच ह्या 100ला हे 100 जातात. म्हणजे आपल्याला काय भेटलं? 96 रुपयाला वस्तू खरेदी किंमत म्हणजे वस्तूची खरेदी किंमत आहे. म्हणजे विक्री किंमत झाली 100, खरेदी किंमत झाली 96. म्हणजे आपल्याला काय दिसतं इथं? विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे नफा बरोबर काय असणार आहे? 100 वजा 96. म्हणजे मला काय दिसतं इथं? 4 रुपये नफा झालेला आहे. मग आपल्याला काय विचारलं इथं प्रश्नामध्ये? नफा किंवा तोटा जे काय होईल त्याची काय शोधायची? आपल्याला टक्केवारी शोधायची. मग मला दिसतंय की या व्यवहारामध्ये 4% म्हणजे 4 रुपये नफा झालाय, तर त्याची टक्केवारी काढायची. मग टक्केवारी कशी काढतो? बघा, टक्के नफा काढत असताना मी मगासपासून हे तिसरं एक्झाम्पल आहे तेच सांगते की जो आपला नफा आलेला आहे तो आपल्याला कशावरती येत असतो? तर तो खरेदी किमतीवरती येत असतो. तर इथं खरेदी किंमत किती आहे? ती आहे 96.
म्हणजे 96 रुपयाला 4 रुपये जर नफा होत असेल तर 100ला किती, म्हणजे टक्केवारी. बरोबर आहे, 100ला किती. चला मग आता भाग लावूयात. इथं काय बघा, 4 ने भाग जातोय बघा. 4 एक्के 4, 4 दुनी 8, उरला 1, म्हणजे इथे झाले 16, म्हणजे 4 चोक 16. म्हणजे मला आता इथं काय दिसतं, इथं काय आलेलं आहे, 100 भागिले 24 आलेलं आहे. तर आता मला काय करायचं आहे, भाग लावायचा आहे बघा. जातोय भाग. इथं काय बघा, 24 आणि 100ला भाग लावलाय. 24 चोक 96, म्हणजे उरलेत किती, 4 भागिले 24, म्हणजे 4.4/24 माझं उत्तर आलंय. पण मला काय दिसतंय रे, हा जो अपूर्णांक आहे त्याला अजून 4 ने भाग देऊ शकते मी. बरोबर आहे, म्हणजे फायनल उत्तर काय असणार आहे, 4. 4 एक्के 4, 4 चोक 16, 4 पंचवीस, 4 सख 24, म्हणजेच 4.1/6 एवढा मला काय असणार आहे, एवढी असणार आहे नफ्याची टक्केवारी. बघा उत्तर कुठे, 4.1/6. ऑप्शन नंबर 2 बरोबर. ठीक आहे, समजतंय का. फायदा होत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचंय मला. आपली ही सिरीज अशीच चालू राहणार आहे. बघा आता हो का, तुम्हाला आधीच सांगितले, अंक मालिका अक्षर मालिका जर प्रश्न असतील तर आपले वर्ग आणि घन पाठ पाहिजेत. आता ह्या क्वेश्चन मध्ये हे फक्त मी तुम्हाला रॅन्डमली म्हणजे तुम्हाला सोडवण्यासाठी आहे. एवढा सोपा क्वेश्चन घ्यायचं काहीच नाहीये म्हणजे उद्देश. पण बघा इतके सोपे प्रश्न सुद्धा म्हणजे क्वेश्चन पेपर मध्ये येतात. इथं काय दिसतंय रे, 36, 64, 100, 144 हे काय आहेत, कसल्या संख्या आहेत रे, तर पूर्ण वर्ग संख्या आहेत ह्या. म्हणजे आपले जर वर्गपाठ असतील तरच समजणार आहे. मला दिसतंय की इथं 36 हा 6चा वर्ग आहे, 64 हा 8चा, इथं काय आहे 10, हा 12 आणि हा 14. म्हणजे मला दिसतंय की क्रमवार समसंख्यांच्या वर्गांची सिरीज घेतलेली आहे. बरोबर आहे, म्हणजे आता क्रमवार 14 नंतरची समसंख्या कोणती आहे, तर 16. मग 16चा वर्ग तुमचा पाठ पाहिजे, तो किती आहे, 256. म्हणजे उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2 बरोबर. एवढा सोपा प्रश्न घ्यायचा कारण की तुम्हाला पण माहिती पाहिजे. बघा एवढे सोपे प्रश्न येतात, हातातला मार्क आहे, त्याच्यासाठी तुमचे वर्ग आणि घन पाठ पाहिजेत. चला पुढं बघा. आता सरळ व्याजावरच प्रश्न आहे बघा. हा तुम्ही सोडवा, हा काय आपण सोडवू, हा काय मी सोडवून घेत नाही प्रश्न, हा तुम्ही सोडवा. कारण की याच्यावरती असंच एक्झाम्पल एक झालंय ऑलरेडी आपलं. ठीक आहे, हे जे क्वेश्चन, हा जो क्वेश्चन बघा, आज आपण जेवढे प्रश्न पाहिले तर ते त्याचा तुम्हाला फायदा होतोय का ते तुम्ही सांगा मला. ठीक आहे, आणि ही सिरीज अशीच चालू ठेवायची का ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर आज आपण इथं थांबूयात. थँक्यू.